नमस्कार, मी देविता लांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तो पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. वन विभागात भरतीसाठी आलेल्या तिघा बहीण भावंडांचा झालटा फाटा येथे अपघातात मृत्यू. जिंतूर तालुक्यातील अंभोरे कुटुंबावर शोककळा. जमिनीच्या वादातून मूर्तीची विटंबना केल्याचा आरोप करत क्रांती संघटनेचा कारवाईचा इशारा. आता सविस्तर बातम्या. 3 सख्या भावंडांचा वन विभागाच्या भरतीतून परतताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना देवळाई लगत गुरुवारी सकाळी घडली. दुचाकीला हायवाने कट मारल्याने दुचाकी स्लिप होऊन हा अपघात आज गुरुवारी सकाळी घडला. प्रवीण भगवान अंभोरे वय 28 वर्ष, प्रतीक्षा भगवान अंभोरे वय 22 वर्ष, प्रदीप उर्फ लखन भगवान अंभोरे वय 20 वर्ष, राहणार अकोली तालुका जिंतूर असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा अंभोरे हिची MIDCच्या मैदानावर वन विभागासाठी शारीरिक चाचणी होती. शारीरिक चाचणी देऊन तिघेजण दुचाकीवरून येत होते. पाटीलवाडा हॉटेल समोर पाठीमागून हायवाने धक्का मारल्यामुळे तिघेजण हायवाखाली येऊन जागीच ठार झाले. हायवा चालक अपघात घडताच तेथून पसार झाला. याची माहिती तेथील हॉटेल चालकांनी चिकलठाणा पोलिसांना दिली. याचा तपास ASI मदन नागरगोजे हे करत आहेत. मौलाना आझाद महाविद्यालय कल्चरल हाऊस रिपब्लिक ऑफ इराणच्या विद्यमाने सुलेखन कार्यशाळा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप गुरुवारी झाला. आमचे प्रतिनिधी सिद्दीकी अजहर यांनी याबाबत आढावा घेतला. अस्सलाम वालेकुम. आज हम एडीएन उर्दू न्यूज़ की जानिब से आज़ाद कॉलेज में मुनक़िद कैलीग्राफी नुमाइश में हाजिर हुए हैं. यहाँ पे हमारे साथ इरशाद साहब बनारसी जो बनारस से आए हुए हैं. इन्होंने जो है तो कलाम पाक लिखा है ज़ाफ़रान से और एक किस्म की मिट्टी है. ये किस तरीके से उन्होंने ये 30वां पारा लिखा है. आप जो है तो तस्वीरों में देख रहे हैं कि कैसा उन्होंने मेहनत की और आखिरी पारे को लिखा है. तो हम आइए उनसे जानते हैं कि उन्होंने जो है तो ये काम किस तरह किया और वो जो है तो उनका ये शौक़ किस लिए है और वो लोगों को क्या पैगाम देना चाहते हैं. सर, हमको हाजी इरशाद अली बनारसी बोलते हैं. मैं बनारस का रहने वाला हूँ. सर ये जो कुरान आप देख रहे हैं, ये मैंने कुरान मजीद के 30 पारा जो होता है वो मैंने पूरा 30 पारा मैंने लिख दिया है. ये एक पारा की बाइंडिंग आपके सामने है. इसको अव्वल पारा 30वां पारा के नाम से. और ये कुरान में जो हमने इस्तेमाल अशिया की है उसमें मिट्टी है, जैसा कि आप ही बोलिए दिखा दें. मिट्टी है, ये खाने वाले फूल का घोल है. आप कैमरा इधर करके देख सकते हैं. इसमें कोई बाहरी चीज़ नहीं है. जमजम का पानी है, सूखे की सिहाई बना के इसको यही पुरानी लकड़ी की क्रीज जो मिलती है आपको मिलती भी नहीं है. इसी से मैंने इसकी किताबें की है. इसको लिखने में हमको 6 साल लगाए. 1.5 साल से जब 4.5 साल ऐसा भी इसको जो है. तो देखिए किस तरह इन्होंने कलाम पाक लिखा है और 6 साल की शदीद मेहनत के बाद वो इस कारनामे को अंजाम दिया. हम आपका एडीएन की जानिब से इस्तकबाल करते हैं और आपको मुबारकबाद पेश करते हैं कि आपने इतना बड़ा कारनामा अंजाम दिया. आज आमच्या महाविद्यालयामध्ये इराणच्या कल्चरल हाऊस ऑफ रिपब्लिक ऑफ इराण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सुलेखन वर्कशॉप कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आहे. त्यासोबतच आम्ही या ठिकाणी एक्झिबिशन म्हणजे त्याची प्रदर्शनीसुद्धा मांडलेली आहे. हे 3 दिवसापासून कार्यक्रम चालू असून शहरातल्या निरनिराळ्या भागातून बरेच या ठिकाणी लोक येऊन हे प्रदर्शनीमध्ये त्यांनी त्याचा भाग घेतला, आनंद घेतला. त्यासोबतच वेगवेगळ्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी कार्यशाळेमध्ये भाग घेऊन हे सुलेखन कसं करायचं त्याबद्दलचे धडे त्यांनी गिरवलेले आहेत.
या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे जे सुलेखन आहे खास करून अरबी भाषेचं या ठिकाणी त्यांना ज्ञान देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच त्या सुलेखनामध्ये त्यांना आर्टिस्ट दृष्टिकोन कसा बाळगता येईल त्याबद्दलचे धडे देण्यात आलेले आहेत. आणि कुराणमधले आणि कुराणच्या सोबतच समजा इस्लामिक ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे काही कलाकुसरी त्यांना या ठिकाणी त्या मुलांनाही समजून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की 2,000 ते 2,500 पार्टिसिपंट्स म्हणजे या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांनी ही प्रदर्शनी बघितली. ह्या प्रदर्शनीमध्ये देशाच्या निरनिराळ्या कानाकोपऱ्यातून जवळपास 22 असे कलाकार आहेत ते ज्यांनी आपली या ठिकाणी सुलेखनाचे जे फ्रेम्स आहेत त्या लावलेल्या आहेत. त्यासोबतच इराण देशातून आलेले कलाकारसुद्धा या ठिकाणी होते. 3 जण त्यांनीसुद्धा आपली प्रदर्शनी मांडली. प्रदर्शनीमध्ये आपले चित्रकारी त्या ठिकाणी मांडलेली आहे, पेंटिंग्स मांडलेली आहे. त्यांच्यासोबतच या ठिकाणी बाहेरच्या अजून देशातून काही समजा या ठिकाणी नमुने आणण्यात आले होते. योगा म्हणजे त्याला असं म्हणता येईल की काही कारणामुळे त्यांना विजा मिळू शकला नाही, त्यामुळे ते लोक येऊ शकले नाहीत. पण जो उत्साह आणि प्रतिसाद आम्हाला दिसला त्या प्रतिसाद आणि उत्साहामुळे आम्ही अशी प्रदर्शनी पुढं निश्चितच या ठिकाणी असं भरू आणि त्यामध्ये इंटरनॅशनल लेवलवरचे अजून काही समजा या ठिकाणी कलाकार आपल्या ह्या शहरामध्ये येऊ शकतात का, येतील का, त्याबद्दल आम्ही बघू. आणि त्यांचा समजा या ठिकाणी कलाचा जो काही आणि त्यांचा विचार करण्याचा जो काही समजा या ठिकाणी हे आहे ते मुलांना कसं मिळेल त्याबद्दल आम्ही त्यांना सांगतो. अभियंते गिरीश मगरे यांचे अध्यात्म आणि संगीत यावर आधारित सोलो आर्ट एक्झिबिशन बीड बायपास रोडवरील शर्विन आउट हाऊस येथे रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती गिरीश मगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मी आमच्या इंडस्ट्रीचा बिझनेस सांभाळून काही माझ्या हॉबी आणि पॅशन आहेत, ज्याच्यामध्ये लिखाणकाम आणि चित्रकला. तर याच्यावर जसा वेळ मिळेल तसं मी काम करत असतो. मी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये उर्दू, हिंदी, मराठी आणि इंग्लिश या 4 भाषेमध्ये वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत. काही कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही त्या वेळेचा वापर करून पुस्तकं लिहिलीत आणि पब्लिश केलेली आहेत. हे करत असताना माझा चित्रकलेचा छंद मी जोपासण्याचा प्रयत्न केला आणि त्यात एक नवीन व्हेंचर असलेलं एक आर्ट एक्झिबिशन या रविवारी आम्ही लॉन्च करतो आहे इथे औरंगाबादला. तर त्या आर्ट एक्झिबिशनची थीम आहे स्पिरिच्युअल म्युझिक ऑन कॅनव्हास. म्हणजे वेगवेगळ्या देशातले स्पिरिच्युअल म्युझिक किंवा लोकसंगीत, जसे आपल्याकडे अभंग, पोवाडे किंवा बाऊल म्युझिक आहे, सुफी संप्रदायाचं म्युझिक आहे, या सगळ्याचं एका पेंटिंगवर चित्रण करून आणि त्याच्याबद्दलची एक डॉक्युमेंटरी बनवली जगभरातल्या स्पिरिच्युअल म्युझिकची. ती बघून हे पेंटिंगचं एक्झिबिशन बघणे असं आता त्याचं प्रयोजन आहे. याचं स्थळ आहे शर्विन आउट हाऊस नावाचं एक हॉटेल आहे बीड बायपासला. त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे सोय नसताना आर्ट गॅलरीची आम्ही त्या ठिकाणी कन्वर्ट करतो येते आणि औरंगाबादला आर्ट गॅलरी नसल्यामुळे अशा हॉटेल्समध्ये प्रदर्शन भरवावी लागतात. ही एक खंत आहे इथल्या आर्टिस्टची. हो, अशा प्रकारच्या आर्ट गॅलरी जर शहरामध्ये झाल्या तर आपल्या इथले लोकल जे स्टुडंट्स आहेत त्यांना पुण्याला, मुंबईला जायची गरज पडणार नाही आणि इथेच त्यांच्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या तर औरंगाबादचे आर्टिस्टसुद्धा खूप चांगले आहेत. तर त्यांना इथे चांगला वाव मिळेल आणि त्यांची म्हणजे कला पण चांगल्या प्रकारे जोपासली जाईल. सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील स्थापित गौतम बुद्ध मूर्तीची 2 फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. सदरील विटंबनेच्या निषेधार्थ क्रांती संघटनेच्या वतीने निदर्शन करण्यात आली. क्रांती संघटना प्रमुख राहुल साळवे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्या ठिकाणी ही वसाहत उठवावी आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या श्रीमंतांचे बंगले व्हावेत अशी या ठिकाणच्या महानगरपालिका आयुक्तांचे मनसुबे आहेत. कायमस्वरूपी 6 महिन्यापासून या खाजगी बिल्डरचे लोक या वसाहतीमध्ये येतात. या लोकांना सांगतात की तुम्हाला आम्ही उठवून देऊ, तुमच्या घरावर आम्ही बुलडोझर घालू, तुम्ही स्वतःच हे घर सोडा. त्यामुळे या लोकांना बेघर करण्याचा हा डाव आहे का काय, आणि पोलिसांची जी तपासाची दिशा आहे यांच्या दिशेनेही जावी अशी मागणी करण्यासाठी आणि समाजकंटक जो कोणी किती मोठा असेल आणि किती छोटा असेल त्याला अटक लवकरात लवकर करावी या मागणीसाठी
7 दिवसाच्या आत जर या पोलीस यंत्रणेने योग्य काम करून या समाजकंडाला अटक केली नाही तर या शहरामध्ये आम्ही भव्य दिव्य असं मोर्चाचं आयोजन करत आहोत आणि आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही या ठिकाणी तीव्र असे निदर्शने आंदोलन करत आहोत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind, it has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले,
चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रमाई पहाट कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नामवंत कलाकारांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून माता रमाई आंबेडकर यांना अभूतपूर्व मानवंदना दिली। या कार्यक्रमाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा 7 फेब्रुवारी हा जन्मदिवस। त्यानिमित्त शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि कलाकारांच्या संयुक्त विद्यमाने सिडकोतील कॅनॉट प्लेस येथे रमाई पहाट कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। प्रारंभी सामूहिक बुद्धवंदना आणि समता सैनिक दलाच्या महिला पथकाकडून माता रमाईंना सलामी देण्यात आली। रमाई वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली। सारेगम रियालिटी शो फेम आंबेडकरी सुफी गायिका आणि भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांच्या कन्या रागिनी बोदडे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहू दे आणि बापाचा रुबाब आता दिसू लागला पोरात फेम गायिका भाग्यश्री इंगळे, काळजावर कोरलं नाव भीमा कोरेगाव आणि भीम मोत्याचा हार्गमाय फेम गायक अजय देहाडे, आंबेडकरी गझलकार चेतन चोपडे, काळाच्या कपाळी कोरलं बा भीमाचं नाव फेम गायक सचिन भुईगड, मेरा भीम जबरदस्त आणि भारत का संविधान फेम कुणाल वराळे, सुफी गायक विजय पवार, प्रख्यात शास्त्रीय गायिका प्रज्ञा वानखेडे, प्रख्यात आंबेडकरी गायिका निकिता बंड यांनी एकापेक्षा एक बहारदार सादरीकरण करून माता रमाईंना मानवंदना दिली। सुरवाद्य प्रकारात विक्रम पवार यांनी पिंपळाचे पान वाजवून रमाईचे गीत सादर केले। त्यांच्या या लक्षवेधी सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला। मुंबईचे मराठी रॅपर राज मुंगसे, जे सुबोध, अजित, गोकू आणि AXS बॉय यांच्या अफलातून सादरीकरणाने उपस्थितांना रॅपच्या तालावर डोलायला लावले। या आंबेडकरी रॅपर्सनी रॅपच्या माध्यमातून प्रबोधन करून रमाई पहाट समृद्ध केली। अयूब यांच्या नेतृत्वातील नागपूरचा पोट्टा आणि ग्रुपने सादर केलेल्या आंबेडकरी फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाला तर उपस्थितांनी अक्षरशः डोक्यावर घेतले। अविनाश भारती, अमोल कदम यांनी कविता सादरीकरण केले। कैलासनगरच्या प्रियदर्शी सम्राट अशोक युवा मंचचे लेझिम पथक, सुनील तणके यांच्या नेतृत्वातील कन्नडचा ओम साई हलगी ग्रुप, मृणाल गजभिये यांच्या नेतृत्वातील धम्मानाद ढोल पथक, DJ मयूर आणि DJ HK स्टाईल यांच्या सादरीकरणाने रमाई पहाट कार्यक्रमाला 4 चांद लावले। मीनाक्षी बालकमल आणि सद्दाम शेख या जोडगोडीने या कार्यक्रमाचे दिलखेच आणि समर्पक निवेदन केले। शहरात पहिल्यांदाच आयोजित कार्यक्रम आंबेडकरी चळवळीचे समन्वयक विजय वाहुड, प्रसिद्ध गायक अजय देहाडे, सचिन भुईगड, चेतन चोपडे, कुणाल वराळे, अक्षय जाधव, संदीप वाहुड आणि रवी वाहुडे यांच्या पुढाकारातून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। येथील रोटरी परिवार आणि रोटरी इलाइट जालना यांच्या वतीने भव्य रोटरी रोजगार मेळावा शहरात 11 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली।
येत्या 11 तारखेला 11 फेब्रुवारीला रविवारी आम्ही औरंगाबादमध्ये इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय येथे एक जॉब फेअर घेत आहोत। या जॉब फेअरमध्ये 45 कंपन्या सहभागी होणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी त्यांची आपण जाहिरातही केलेली आहे आणि या जॉब फेअरमध्ये 10वी पासून ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सगळ्या मुलांना जॉब मिळू शकतात। आणखीन ही एक चांगली संधी त्यांच्या दारापर्यंत आपण आणलेली आहे। याच्यासाठी कोणालाही एक पैशाची सुद्धा खर्च करायची गरज नाही। याच्यात सहभागी आहेत रोटरी औरंगाबाद रोटरी परिवारातले सगळे 9 क्लब, आणखी जालन्याचा एक इलाइट क्लब, तर असे 10 क्लब या उपक्रमात सहभागी आहेत आणि याच्यासाठी आम्हाला पार्टनर आहेत ते इक्विटस फायनान्स कंपनी, आणखीन महिला महाविद्यालय हे आम्हाला यांच्यात पार्टनर असणार आहे। याच्यामध्ये अंदाजे 2000च्या पुढे नोकऱ्यांची संधी आहे आणि लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, आणखीन जरूर यावं असं आम्ही सगळ्यांना रोटरीतर्फे आवाहन करतो। गारखेडा परिसरातील एका बंद पडलेल्या खाजगी लॉनमध्ये कचऱ्याला आग लागली। येथील मनपा कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले तर अग्निशमन विभागाच्या बंबाने शेवटी आग विझवण्यात आली। गारखेडा परिसरात मल्हार चौकात एक खाजगी लॉन गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे। या लॉनवर झाडाचा पालापाचोळा व इतर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता। गुरुवारी या कचऱ्याला अचानक आग लागल्याने मोठा धूर निघू लागला। या आगीमुळे इतर झाड आगीच्या चपाट्यात आल्याने आग वाढली। या भागात काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांनी त्वरित धावपळ करत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीची तीव्रता अधिक वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला फोन केला। घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंबा येऊन त्यांनी आग आटोक्यात आणली। यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। आग वाढली असती तर वाऱ्याच्या वेगाने ती सर्वत्र पसरली असती। स्थानिक नागरिक, मनपा कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी ती वेळीच आग विझवल्यामुळे दुर्घटना टळली। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। वन विभागात भरतीसाठी आलेल्या 3 बहीण भावंडांचा झालटा फाटा येथे अपघातात मृत्यू। जिंतूर तालुक्यातील अंभोरे कुटुंबावर शोककळा। जमिनीच्या वादातून मूर्तीची विटंबना केल्याचा आरोप करत क्रांती संघटनेचा कारवाईचा इशारा। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।